ऑनलाईन भाज्या मागवताना मला उंधियो मिक्स असं पॅकेट मिळालं. त्याच्यामध्ये वांगं होतं, गाजर होतं, त्यानंतर हा असा लाल एक कंद होता, त्यानंतर कच्ची केळी आहे, सगळ्या भाज्या त्यांनी क्यूब्समध्ये कापून दिलेल्या आहेत, बटाटा होता, सो बटाट्याच्या फोडी होत्या, त्यानंतर घेवडा आणि वाटाणा या शेंगा त्यांनी निवडून दिलेल्या. सो अशा या रेडीमेड उंधियो मिक्सच्या पॅकेटमध्ये या भाज्या होत्या. बाजारातनं मी तुरीच्या शेंगा आणि वालपापडी हे आणलं, त्यामुळे तुरीचे दाणे आहेत आणि वालपापडी मी निवडून घेतलेली आहे. त्यानंतर रेडीमेड मुठिया असं पाकिट मिळतं, मेथीचे मुठिया असतात. मेथीमध्ये तुम्ही हळद, तिखट, मीठ, बेसन घालून मुठिया घरीसुद्धा बनवू शकता. मी रेडीमेड पॅकेट आणलेलं. सो आधी सगळ्या भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत चाळणीमध्ये घालून. त्यानंतर ओलं खोबरं घ्यायचं आहे, आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5 आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. सो हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि बारीक पेस्ट करून घेणार आहोत, बारीक वाटून घेणार आहोत. कुकरमध्ये तेल घेतले, तेल बऱ्यापैकी जास्त घेतले आपण. त्याच्यानंतर हा सगळा मसाला जो आहे हा तेलामध्ये 5 मिनटं आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर भाज्या घालून घेणार आहोत. अर्ध्या भाज्या घातल्या आहेत. आधी मी गाजर, वांग, बटाटे, केळी आणि कंद हे सगळं घालून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये छानपैकी हे परतून घ्यायचं. त्यानंतर आपण शेंगा आणि वाटाणे हे घालून घ्यायचे आहे, तुरीचे दाणे वगैरे हे सगळं टाकून पुन्हा एकदा आपण मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळ्या भाज्यांना छान मसाला लागतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मेथी मुठिया जे आपण रेडीमेड पॅकेट आणलेलं ते घालून घेणार आहोत. त्यानंतर थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून आपण याच्यात घालणार आहोत, जास्त पाणी नाही घालायचं. मीठ घातलं आहे चवीपुरती. नंतर 1 ते 1.5 चमचा गूळ पावडर घातलेली आहे. कुकरला हाय फ्लेमला आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला छान गरमागरम उंधियो रेडी आहे. सो नक्की ट्राय करून बघा, थंडीमध्ये छान लागतो. मेथी मुठियामुळे त्याला वेगळीच चव येते. नक्की ट्राय करा.